हाऊसवाईफ आणि सगळ्यांच्या अगोदर उठते आणि रात्री सगळ्यात उशिरा झोपते, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि सर्वांना काय हवं काय नको ते आवर्जून बघते, स्वतःला नंतर जेवायला जाते, सगळ्यांना लवकर वाढते, अशी असते ही हाऊसवाईफ. म्हणून तुम्हाला सांगते, आणि एवढे चॅलेंजेस समोर करून जर ती अभ्यास करू शकते तर ती काहीही करू शकते, काहीही मिळवू शकते. आणि अशा या हाऊसवाईफला फक्त प्रेमाचे 2 गोड शब्द, प्रेमाची फुंकर हवी असते, जे की तिला दुसऱ्याकडून अपेक्षित असते. पण मैत्रिणींना जर दुसऱ्याकडून ती फुंकर आपल्याला मिळाली नाही ना, तर म्हणूनच तुम्हाला सांगते की ती फुंकर स्वतःवर घाला, स्वतःला कुळवाळा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला व्हॅल्यू करा, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जपा. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या यूट्यूब चॅनलवर. आणि दररोजच्या प्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात 4ला झाली, फ्रेश वगैरे झाली आणि फार थंडी होती, तर माझं स्वेटर ओलं झालं होतं, म्हणून मी शाल अंगाला गुंडाळली आणि अभ्यासाला बसले. आणि 10 मिनिटं त्यात आणखी उशीर झाला, कारण मुलगा उठलेला होता, तो रात्री व्यवस्थित जेवला नव्हता, त्याला भूक लागली होती, म्हणून मग तो परत त्याला दूध हवं होतं, मग त्याला दूध दिलं. पण काही हरकत नाही, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टीची सवय पडलेली असते आता, कारण मुलांसोबतच आपला अभ्यास सुरू झालेला आहे आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच आपल्याला आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे. तर असा मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मी जीके आणि जीएस करून घेणार आहे. तर मी लुसेंटचं पुस्तक वाचून घेत आहे, कारण माझ्याजवळ लुसेंटचं पुस्तक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे माझा केवीएचचा पण अभ्यास सुरू आहे आणि टेटचा पण अभ्यास सुरू आहे. तर छान मी माझ्या लुसेंटच्या मस्त नोट्स अंडरलाईन करून घेत आहे, त्याला मार्करनी हायलाईट करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे नोट्स बनवायला सोपं जातं. आणि मैत्रिणींनो, आपल्याला 2025 टेटचं नोटिफिकेशन केव्हाही येऊ शकतं, कारण कसं असतं, कोर्टामध्ये TETचे पण सांगितलं होतं त्यांनी की आम्ही या महिन्यात TET घेऊ, ती पण लेट झालेली आहे, 2 महिने 3 महिने लेट झाली. तसंच टेटचं पण होऊ शकते. त्यांनी आपल्याला वाटलं होतं की डिसेंबर महिन्यापर्यंत येईल, पण आता ती मला असं वाटते की 2-3 महिने तरी समोर जाईल, कारण कसं असतं, आता TET परीक्षा समोर आली, त्यामुळे टेट पण समोर जाण्याची हमखास चान्स आहे. तर 2 महिन्यात आपल्याला 1 ते 2 महिन्यात नोटिफिकेशन मिळेल आणि त्यानंतर लगेच पेपराला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या आता अभ्यासाला कमतरता करू नका, लगेच अभ्यासात फोकस करा आणि जेवढा होईल ना तेवढा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा, कामांसोबत अभ्यास करा. मला भरपूर गोडताईंचे कमेंट येत आहेत की ताई आमची मुलं छोटे आहेत, आम्हाला अभ्यासाला वेळच मिळत नाही. तर माझं त्यांना एकच सांगणं आहे मैत्रिणींनो, कसं असतं, मुलं मोठी असोत की छोटी असो, त्रागा मुलं करणार, कारण त्यांचं वय खेळायचं बागडायचंच आहे. पण आपल्याला ना त्यांच्यासोबत, आपल्या कामांसोबत, आपल्या त्यांच्यानुसार वेळेनुसार नियोजन करावं लागणार आहे. म्हणून आपल्याला जसं जमतं ना मैत्रिणींनो, 10 मिनिटं असू द्या, 2 मिनिटं असू द्या, कसंही अर्धा तास असू द्या, तसं आपल्याला नियोजन करायला सुरुवात करा. आपला टाइम टेबल फ्लेक्सिबल ठेवा. आणि भरपूर गोडताईंच्या ज्या नवीन सबस्क्रायबर त्यांचे मला कमेंट येत आहे की ताई तुझं टाइम टेबल शेअर कर. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर मी असे 2-3 व्हिडिओ टाकलेले आहे टेट स्ट्रॅटर्जी म्हणून, आणि त्यात माझा टाइम टेबल पण शेअर केलेला आहे. आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल पण टाइम टेबल शेअर केलेला आहे. पण तरी आणखी एक सांगते की माझं जो टाइम टेबल आहे ना तो फ्लेक्सिबल आहे. मी खूप प्रयत्न करते त्यानुसार वागण्याचा, पण आपलं लग्न झालेलं आहे, आपल्या जबाबदाऱ्या आहे, आपल्या मुलांसोबत तो टाइम टेबल मला जरा लवचिक ठेवावा लागतो. कधी कुठे जास्त वेटेज द्यावं लागतं, कुठे कमी वेटेज द्यावं लागतं, त्यानुसार मग माझा टाइम टेबल मी बनवत असते. आणि बघा, मग नंतर मी माझी अभ्यास केल्यानंतर कामं करायला बाहेर आली आणि आता सडा शिंपवून घेते बाहेर अंगणात. तुम्हाला माहित आहे की माझे स्मॉल हॅपीनेस जपते आणि छान सडा आपल्यासाठी मैत्रिणींनो कामं पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या घराला जर घर पण द्यायचं असेल ना आपल्याला, तर आपल्याला आपली कामं आवरावीच लागतात, ती गरजेची आहे. त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि छान पूजा करून घेतली. नंतर आणि त्यानंतर पूजा झाली. त्यानंतर बघा मी आलेले आहे आता हॉलमध्ये, आणि हॉलमध्ये माझ्या मुलांनी सगळा पसारा करून ठेवला आहे. त्यांना सगळं सिस्टमॅटिक आता ठेवावं लागेल, आणि मुलं असतातच सगळं पसरवून ठेवतात, त्यांना मी सवय लावत आहे. पण मुलगा छोटा आहे त्यामुळे जरा वेळ लागतो आणि तो ठेवतो पण रात्री झोपायच्या अगोदर जरा खेळला तो, त्यामुळे कसं झालं, खेळता त्याचा अभ्यास घेतला, त्यामुळे त्याला मला असं तिथे त्यांनी पसरवून ठेवलं. ही जी आपली दररोजची कामं असतात ना, त्यामध्ये आपल्या कामामध्ये आपली याचं काउंटिंग होत नाही, तर ही आपल्याला दररोज करावीच लागतात. त्यामुळे ही कामं आहेत की आपली जबाबदारी आहे हेच मला कळत नाही, कारण दररोज तीच कामं असतात, तेच आवरावं लागतं, यात नवीन काहीच नाही आहे. आणि या सगळ्यांबरोबरच आपली जबाबदारी आपलं पूर्ण करत आपण आपले चॅलेंजेस दररोजचे स्वीकारत असतो.
आणि ही जर कामं आपण केलेली नाही ना तर बघा घरात जर आपली जी घराची परिस्थिती आहे ना, जे घर आहे ना ते घर दिसणार नाही, एवढा आपल्या घरात पसारा होईल. त्यामुळे ही कामं आपल्याला दररोज आवरावीच लागतात. आपलं घर स्वच्छ ठेवावीच लागते आणि प्रत्येक घराच्या कोपऱ्याला आपल्याला सजवावंच लागतं. तेव्हाच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी अशी स्प्रेड करते. छान वगैरे केला, ती शाळेला गेली आणि नंतर मग मी आमच्या घराच्या बॅक साईडला तुरीच्या शेंगा आहेत त्या तोडायला मिस्टरांना म्हटलं मला जरा मदत करा, त्याची भाजी करते छान. आणि मी प्रयत्न करते की जे छान स्वस्त आहे आपल्या घरचं आहे त्याला जास्त प्राधान्य देते. कारण कसं असतं, जे सिजनेबल फळ आहे, जे सिजनेबल भाजीचं आहे ते जर आपण खाल्लं ना छान तर आपण पण हेल्दी राहतो आणि मुलांना पण कळतं की हे छान हेल्दी असतं, हे छान आपण घरी पण तयार करू शकतो. त्यामुळे मुलांना पण छान माहिती मिळते या गोष्टींची. आणि बघा आता मी तुरीचे छान दाणे काढून घेत आहे कारण आज छान मस्त तुरीच्या दाण्यांची चटणी करणार आहे. आणि छान मुलांसाठी थोडी आलू वांग्याच्या भाजीत दाणे घालून घेणार आहे कारण त्यांना आवडतं ते. चटणी खायला थोडे गडबड करतात म्हणून मग थोड्या 2 भाज्या करते. आणि थोडे मला दाणे कमी पडले म्हणून परत दाणे काढायला आली. एवढे चॅलेंजेस पूर्ण करू शकतो ना आपल्या संसाराचे तर आपण नक्की अभ्यासाचे चॅलेंज पूर्ण करू शकतो. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते की आपल्या क्षमता तर स्वतःच्या क्षमता ओळखा. एक वेळा जर आपण स्वतःच्या क्षमता ओळखल्या ना तर आपण जीवनात काहीही मिळवू शकतो. आणि हे सगळं आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे शक्य आहे. बघा मी कणिक मळून घेतली ना, त्या छान स्वयंपाक करून घेते. आणि बघा छान स्वयंपाक केलेला आहे, चपात्या पण पूर्ण झालेल्या आहेत माझ्या करणं. आणि मधलं काहीही शूट झालं नाही नंतर. आणि ही जी क्लिप दाखवते सायंकाळची आहे. बघा किती छान. आपण मावळत्या सूर्याकडून, आपण निसर्गाकडून भरपूर काही शिकू शकतो. जे आपल्यासोबत घडतं, जो संघर्ष आपल्या जीवनात येतो तो तिथेच विसरून जायचा आणि पुन्हा नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायची. यातच आपलं छान चांगलं लपलेलं असतं. आणि बघा आता मी छान जी कपडे धुवून ठेवले होते ती वाळू घातलेली आहेत. आता ती छान काढून घेते आणि नंतर सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेणार. मग मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. हे सगळं मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. आणि माझ्या गोड ताईंनो, तुम्हाला खरंच सांगते आपला जो एज ग्रुप आहे ना तो खूप कम्फर्टेबल आहे. कारण कसं असतं, आपण ना मोठ्या जास्त वयात आहे ना आपण कमी वयात आहे. त्यामुळे आपण अल्लड पण नाही आहे, आपण आता ठीकठाक आहोत, आपण मीडियम एजमध्ये आहोत. त्यामुळे आपल्यासाठी हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवायची. आणि यावेळी जर आपण नाही केलं ना तर समोर जी वेळ येईल त्यावेळी आपल्या हातून निघून गेलेली असेल. म्हणून हीच वेळ आहे, काहीतरी करून दाखवा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आम्ही पण काहीतरी करू शकतो हे स्वतःला सांगा. आणि बघा आता माझा पुन्हा अभ्यास मी सुरू केलेला आहे. माझं जे लेक्चर अर्धवट राहिले होतं स्वयंपाक करता करता ते कंटिन्यू सुरू केलेलं आहे आता. आणि मला कोणीतरी गोडताईने कमेंट विचारली की ताई तुझा पॅक संपत नाही का नेटचा. तर मैत्रिणींनो, खरंच मी तुम्हाला सांगते ना, माझं 1.5 GB पॅक असतं. मी सोशल मीडियावर माझा वेळ घालवत नाही. मी ना इंस्टाग्राम आहे माझ्या फोनमध्ये, ना फेसबुक आहे. मी फक्त माझा मोटिवेशनमध्ये आणि माझ्या अभ्यासात वेळ घालते. त्यामुळे मला हळूवार आणि व्यवस्थित माझा 1.5 GB डाटा मला सफिशियंट होतो. आणि मी माझा वेळ न कधीच वाया घालवत नाही. तो माझा वेळ मी कुठल्या ना कुठल्या कामात युटिलाइज करते. मला वाटलंही की मी आता खूप थकलेली आहे, मला खूप असं टेन्शन येत आहे, मला निगेटिव्ह थॉट येण्याच्या प्रोसेसवर आहे, तर मी काहीतरी मोटिवेशन ऐकण्याचा प्रयत्न करते किंवा माझ्या आवडीचे सॉन्ग वाजवते असे ओल्ड मस्त छान. आणि नाही तर मग UPSC मोटिवेशनल सॉन्ग लावते आणि त्याने माझं मन आणखी फ्रेश आणि एनर्जी होतं. त्यामुळे मी हे आवर्जून तुम्हाला सांगितलं कारण तुमच्यासाठी पण हे फार उपयोगाचं होईल. आणि इथे बघा 6:30 वाजलेले आहेत आता. इथे बघा मुलाची मस्ती सुरू आहे, तिचा पेपर आहे आणि तिला म्हणतो की मला सांग. मी म्हटलं थांब, तिला अभ्यास करू दे, मी तुला शिकवते. आणि माझं पण पुस्तक घेऊन मी बसलेली आहे. कसं असतं, मुलांसोबत अभ्यास केला ना तर खूप छान वाटतं आपल्याला पण, कारण मुलं आपली सावली असतात, त्यांना पण वेगळं छान वाटतं. आणि मुलगा छोटा आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित शिकवावं लागतं आणि मुलगी करते तिचं ॲडजस्ट. तर त्याला व्यवस्थित समजावून सांगत आहे. आणि मला प्राऊड आहे या गोष्टीचं की मी हाऊसवाईफ जरी आहे तरी माझे सगळे चॅलेंजेस मी पूर्ण करू शकत आहे, माझा अभ्यास पूर्ण करू शकत आहे आणि त्याचबरोबर मी माझा मुलांचा पण अभ्यास घेऊ शकत आहे. त्यामुळे स्वतःला असं याच गोष्टीमुळे आपल्याला स्वतःला मोटिवेट आणि मुलांचा यावेळेस अभ्यास घ्यावा लागतो. कारण कसं असतं, मग जेवण केले की त्यांचं थोडं आळस येतो त्यांच्यामध्ये. म्हणून मी स्वयंपाक करायच्या अगोदर त्यांचा अभ्यास घेऊन घेते थोड्या वेळ आणि मग स्वयंपाक करायला जाते. आणि कसं असतं ना, मला भरपूर कमेंट येतात की ताई आम्ही कोणाचे नोट्स परचेस किंवा मग का कुठे बॅच लावू का कुठले बुक घेऊ का. तो मैत्रिणींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे,
जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल किंवा कुठलीही बॅच घेत असाल, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे, जे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते. आणि मी माझी सेल्फ स्टडी करते, मी माझे स्वतःचे नोट्स बनवते ना, त्यामुळे माझा अभ्यास डोक्यात साठवायला फार मदत होते. म्हणून तुम्ही स्वतःचे नोट्स तयार करणं सुरुवात केली तर अभ्यास लक्षात ठेवायला फार आपल्याला सोपं जातं आणि या सगळ्यातून आपल्याला भरपूर अभ्यासात प्रेरणा मिळते आणि छान अभ्यास व्हायला मदत पण होते. आणि माझ्या ज्या गोड ताई आहे, ज्या नवीन सबस्क्रायबर आहे किंवा ज्या जवळच्या मैत्रिणी ज्या अगोदरपासून व्हिडिओ बघतात, त्या सर्वांचे खूप आभार मानते की तुम्ही मला छान ऊर्जा देत आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईबर केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्या सगळ्यांपासून ऊर्जा प्राप्त होईल आणि आपल्यात मोटिवेशन तयार होईल. तर मैत्रिणींनो, असा मी माझ्या मुलांसोबत अभ्यास केला. त्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतला आणि कारण मुलांना भरपूर भुका लागल्या होत्या. मग आम्ही जेवणं केली आणि मी सगळं माझं किचन वगैरे आवरून मग आले अभ्यास करायला. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की जरी आता अभ्यासाची सुरुवात कशी करायची, तर सर्वात अगोदर तुम्ही प्रिव्हियस इयर घ्या, प्रिव्हियस इयर उचला, तुमचे वीक पॉईंट शोधा. त्यानुसारच आपल्याला आपल्या वीक पॉईंटची माहिती मिळेल आणि त्यानुसार मग आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायला सोपं जाईल. आपले वीक पॉईंट जे आपल्याला आहे ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत होईल. माझी मुलगी मला बोलवायला आली की मम्मा चल झोपायला. तर मी म्हटलं तिला थांब बेटा येते. त्यानंतर मला झोपायला जावंच लागलं. तिला म्हटलं मी तू जाऊन झोप, मी येते, पण ती ऐकतच नव्हती. तिचा आवाज देणं चालूच होतं, मुलगा पण आवाज देत होतो. पण मी म्हटलं 5 मिनटं बघते, जर झोपली तर मग जाते. मी माझा आज इंग्लिशचा अभ्यास करून घेणार होते रात्रीला, पण त्यांचा आवाज देणं चालू होतं, त्यामुळे मला सगळं गुंडाळून ठेवावं लागलं. आणि मी म्हटलं तिला येते तू हो समोर, आणि नंतर झोपायला गेले. आणि जेव्हा परत आले तेव्हा 10 वाजलेले होते. दोन्ही मुलं मला असं वाटते 5 ते 10 मिनिटात झोपली असेल, पण मलाच झोप लागली त्यांच्याबरोबर, खरंच सांगते तुम्हाला. आणि मग मला एकदम अचानक जाग आली. तर बघते तर काय 10ला 5 कमी होते. आले मग परत अभ्यास करायला, कारण म्हटलं आता जर झोपले तर कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास राहून जाईल, म्हणून परत आले आणि परत माझा अभ्यास करायला सुरुवात केली. तर मी आता इंग्रजीचा अभ्यास क्लॉज करून घेत आहे, जे की नोट्स मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करते. आणि थोडं फ्रेशही वाटत होतं, कारण अर्ध्या तासाची झोप झाली होती, छान वाटत होतं, जरा फ्रेश वाटत होतं. आणि नंतर मी परत माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. मग आपण काय करतो ना, हे बुक घेऊ दे, ते बुक घेऊ दे, या सगळ्यांच्या मागे ना जो अभ्यास झालेला असतो ना तोही विसरून जातो आपण. त्यामुळे कसं, माझं एकच सांगण्याचा अर्थ आहे की जेवढं आपल्याजवळ आहे ना त्यातच छान आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. फक्त याच्या त्याच्या मागे धावू नका. त्यांनी काय होतं, मग आपण जरा डिमोटिवेट होतो, आपल्याला प्रेरणा मिळत नाही, आपण अपयशाला खचल्यासारखं होतो. कारण आपल्याला ती पुस्तकं पाहून असं वाटतं बापरे एवढी पुस्तकं वाचायची, माझा अभ्यास तर काहीच झालेला नाही अजून, मी एवढं सगळं कसं करू. म्हणून तुम्हाला सांगते, जे आहे त्यातून तिथूनच सुरुवात करा. कुठेही इकडे तिकडे मागे धावू नका, काहीही खरेदी करू नका, सध्या तरी करू नका. जे आहे त्यातूनच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा. असा अभ्यास करता करता मला असं वाटते 11 साडे 11 झाले असतील. मी काही वॉचमध्ये बघितलं नाही. आणि मी सांगते ना मैत्रिणी तुम्हाला की आपले जे रिव्हिजनचे नोट्स आहे ना ते मल्टिपल आपल्याला रिवाईज करावे लागतील, त्यामुळेच आपल्या लक्षात राहायला सोपं जातं. आणि झोपायच्या अगोदर माझं क्लॉज हे टॉपिक कंप्लीट करणार आहे इंग्रजीचं. तर मैत्रिणींनो बघा, मी तुम्हाला माझा आज कालचा जो व्हिडिओ आणि आजचा मिळून तुम्हाला माझा दिवसाचा पूर्ण स्ट्रगल दाखवलेला. तर तुम्हीच सांगा यातून आपण काय स्किप करू शकतो. ह्या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि ह्या जबाबदाऱ्या पूर्ण आपल्याला कराव्याच लागतात. मुलांना वेळ द्यावाच लागतो, घरची कामं करावीच लागतात, आपले स्मॉल हॅपीनेस जपावे लागतात. त्यामुळे आपण यातलं काही स्किप करू शकत नाही. आणि या सगळ्यांबरोबरच आपल्याला आपला अभ्यास कंटिन्यू करावा लागेलच. आणि माझी दोन्ही मुलं काही मोठी नाही आहेत. एक मुलगा माझा 5 वर्षाचा आहे आणि मुलगी 12 वर्षाची आहे, त्यामुळे दोन्ही छोटी आहे. ती माझ्यावर डिपेंड आहे, त्यांना वळण लावणं आपलं काम आहे, त्यामुळे हे अवॉइड आपण करूच शकत नाही. मला भरपूर त्यांचे कमेंट येत होते की आम्हाला मुलं आहेत, आमचा अभ्यास मॅनेज होत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. आणि कसं असतं ना, आपल्याला आपल्या कामांसोबत, आपल्या मुलांसोबत आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच आपल्या अभ्यासाचे नियोजन करावं लागेल. आणि हेच आपल्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे. आपण असं हातावर हात धरून बसू शकणार नाही, आपल्याला स्वतःचा मार्ग काढावा लागेल, स्वतःच्या क्षमता ओळखावं लागेल. आणि हेच आपल्यासाठी एक छान अशी संधी राहील, कारण प्रत्येक संधी चालून येत असते, ती फक्त आपल्याला ओळखायची असते आणि कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं. त्यामुळे आपण प्रॉपर तयार असायला हव्या. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माझा स्ट्रगल दिसलेला आहे. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण तुमचा अभ्यास कशा प्रकारे करत आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि आपल्या जबाबदाऱ्यासोबत आपला अभ्यास सुरू ठेवा. बाय, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत